रमेश डिस्कल और मल्लू बिरादार, ये दोनों अंपायर, और स्कोरिंग का काम करते हुए स्कोरर संदीप माली है हमारे साथ, और पीटीसी के सारे यहाँ पर जो रिप्रेजेंटेटिव है ऋषिकेश, नीरज, सोमनाथ, अधिराज, ये सारी टीम पीटीसी की हमारे साथ जुड़ती हुई, और सारे यहाँ पर ये जो ऑर्गेनाइजर है वो भी यहाँ पर मौजूद है। आज के दिन का ये पहला मुकाबला है और पहले मुकाबले में ये कांटे की टक्कर देखने को मिलेगी, क्योंकि यहाँ पर दोनों टीमें देखेंगे तो अपने अपने सामने वाले टीम को हराकर यहाँ पर इस सेमीफाइनल में पहुंच चुके हैं। अब यहाँ पर ये कांटे की टक्कर, कड़ा मुकाबला रहेगा, एम मुकाबला रहेगा, और एम मुकाबले का यहाँ पर आनंद लेने के लिए सारे दर्शक भी यहाँ पर बड़े तादाद में है। दोनों यहाँ पर देखेंगे तो ओपनिंग बल्लेबाज मैदान में धीरे धीरे जाते हुए, एक तरफ देखेंगे तो डीसीसी के लक्ष्मण उर्फ लारा है और राजू नामद, ये दोनों सबसे बढ़िया बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज ओपनिंग के तौर पर मैदान में जाते हुए। अब देखना है, अब फील्ड तो फैली नहीं हुई, कोहली संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज। दोनों बल्लेबाज मैदान में जाते हुए, फील्ड फैली हुई है। अब यहां पर दोनों अंपायर तैयार है और पूरे दर्शक भी तैयार है इस मैच का आनंद लेने के लिए। जब तक खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं और सीधे चलता हूं डीजे के तरफ। पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचे, खेळाडूंचे आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय जयंत चषक उमराणी 2022 मध्ये। या चषकाचे आयोजन केले ते म्हणजेच कुसुमताई प्रतिष्ठान उमराणी आणि श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेतला पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय, जो सामना होतोय श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराणी विरुद्ध कोहली क्रिकेट क्लब कोहली। कोहलीचा 12वा खेळाडू जर 2 मिनिटाच्या आत आला नाही तर 2 धावांची पेनल्टी लागेल। मात्र पहिला चेंडू टाकण्याकरिता सज्ज असणार आहे। एक दर्जेदार अशा प्रकारची आपण स्पर्धा पाहतोय आणि दोन्ही जर पंच पाहिले तर या ठिकाणी मैदानात गेलेले आहेत। आता मात्र या स्पर्धेचा प्रारंभ होतोय, प्रारंभाला हा महत्त्वाचा अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। या संपूर्ण गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती आपण एक चांगल्या प्रकारचं क्रीडा क्षेत्रातलं एक चांगल्या प्रकारचा उपक्रम श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब आणि कुसुमताई प्रतिष्ठान उमराणी यांच्या वतीने आयोजित केला होता। त्याचा औचित्य पाहिलं तर अमोल दादा डफळे सरकार यांचा वाढदिवस 8 तारखेला आपण साजरा केला। त्यानंतर आज आपण वाढदिवस साजरा करतोय आणि त्याच निमित्ताने या स्पर्धेचा आपण शेवट ठेवला आहे। ते म्हणजेच पालकमंत्री सांगलीचे आणि महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाला आपण अधिष्ठ चिंतन करून पुढे आपण या स्पर्धेतला पहिला सामना म्हणजेच उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय। नाणेफेकीचा कौल केला जातोय तो बरोबर कोहली क्रिकेट क्लब कोहलीच्या खात्यात आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे। गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो कोहली क्रिकेट क्लब कोहली संघाचा गोलंदाज सोहेल असणार आहे। तर सलामीसाठी आलेला आपण पाहतो तो म्हणजे स्ट्राइक एंडला राजू आहे, तर नॉन स्ट्राइक एंडला लारा। राजू आणि लारा अशी जोडी आहे। आता मात्र पहिला चेंडू टाकला जातोय, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती। अतिशय या ठिकाणी पाहायचं पंचांकडून निश्चितपणे एक धाव तर घेतली जाते आणि या एका धाब्यानंतर पाहायचं दुसरी धाव होते का। खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि पंचांकडून वाईडचा देखील इशारा येतोय। एकूण 2 धाबा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत। या 2 धाबांशी संघ पोहोचतोय एकूण 2 या धावसंख्येवरती। एक चांगला अशा प्रकारचा आपण सामना पाहणार आहोत, दर्जेदार अशा प्रकारचा सामना पाहणार आहोत, कारण आपापल्या प्रतिस्पर्ध्यावरती मात करत करत हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले। डावखुरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे, तर उजव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय। अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, अप्रतिम फटका आहे। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये।
आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, त्यानंतर मात्र या 2 धाबा घेतल्या जात आहेत, स्वतःचं खातं उघडलं जाते, त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येमध्ये विकास करण्याचा प्रयत्न या लाराकडून केला जातो। एकूण धावसंख्या होते ती पहिल्या षटकामध्ये 4 अशी धावसंख्या होते। पॉवर प्लेचं षटक आहे, पहिला चेंडू खराब होता, त्या चेंडूवरती एकूण 2 धाबा प्राप्त झाल्या होत्या, त्यानंतर मात्र पुन्हा या पुढच्या चेंडूवरती 2 धाबा, पुन्हा एकदा छान फटका, कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाहीये, कारण पहिलं षटक आहे, या पहिल्या षटकामध्ये मैदानात टिकून राहणं फार गरजेचं आहे। जर लवकर या ठिकाणी गडी बाद झाला तर त्या ठिकाणी डोकेदुखी ठरू शकते, ती म्हणजे श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराणी करिता याचं सगळं भान ठेवून हा फलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो। राजू नामद या फलंदाजाला जर आपण पाहिलं तर परवाच्या दिवशी त्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, जबरदस्त अप्रतिम, कमी चेंडूमध्ये जास्त धाबा केल्या होत्या आणि चौकार षटकारांचा पाऊस पडला होता। गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज सोहेल। सोहेलचा पुढच्या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा प्रहार आहे, अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, हा चौकार जातोय, अप्रतिम चौकार, कमांड डीजे। सोहेलचा पुढच्या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा प्रहार आहे, अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, हा चौकार जातोय, अप्रतिम। हे आतापर्यंत एकूण 2 चेंडू अशा प्रकारचे खराब टाकले जे लेग एस्ट्रीच्या बाहेर टाकले होते आणि राजू नामद मात्र कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी चूक करत नाहीये, कारण राजू नामदला माहित आहे की हा चेंडू खराब आहे आणि खराब चेंडूवरती तो कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न करत नाहीये। अतिरिक्त चेंडू, आता मात्र पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे, हा चेंडू मात्र निश्चितपणे पाहायचं, सुरेख चेंडू, फलंदाज राजू नामदला या ठिकाणी समजत नाही। राजूच्या बॅटमधून या षटकातल्या एका चेंडूवरती चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यावरती एक चौकार नोंदवला होता, त्या चौकारानंतर मात्र पुन्हा एक चेंडू निर्धाव टाकला जातोय, तो गोलंदाज सोहेल कडून। सोहेल करता अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, आता मात्र हा चेंडू बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या भरून जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे आणि या 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये, या 2 धाबांनी संघ पोहोचतोय एकूण पहिल्या षटकात 12 या धावसंख्येवरती। अतिशय चांगल्या प्रकारची धावगती आपल्याला पाहायला मिळते, चांगली सुरुवात आहे, यामध्ये एक चांगला चौकार होता। आजच्या या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करताना श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उंबराणीचा संघ तर कोहळी क्रिकेट क्लब कोहळी हा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय। कोहळीचा सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती ही गोलंदाजी करतोय। अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू होता, राजू नामदने या चेंडूला निश्चितपणे चांगल्या प्रकारे वाचलं होतं, कारण त्याला माहित आहे की जर हा चेंडू सोडला असता तर यष्टी उद्ध्वस्त करेल, म्हणून त्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई केलेली नाहीये। शेवटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, षटक क्रमांक 1 संपताय आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती धाबा या ठिकाणी नोंदवल्या जात आहेत, त्या म्हणजेच बिनबाद 12। निश्चितच विजयाचा वारा आपल्या दिशेने वळवायचा असेल तर या 12 धाबा फार या ठिकाणी महत्वाच्या ठरणार आहेत। आपण एक मधुर संगीत ऐकूया। जरूर यहाँ पर देखते हुए, ये देखिए लक्ष्मण ने इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन ये गेंद देखेंगे ना तो ज्यादा यहाँ पर डीप में थी कि बल्लेबाज ने इस पर छेड़छाड़ी करने की कोशिश की थी, लेकिन कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अब यहाँ पर इसको रुका हुआ, पहली गेंद थी दूसरी ओवर की, पहला सेमीफाइनल का मुकाबला जयंत चषक उमरानी 2022 का यह आखिरी दिन। फिर एक बार, इस बार ये देखिए हल्के हाथों से जरूर खेला है, लेकिन ये राजू नामद ने क्या कर दिया, इस बार अंपायर पर दबाव है, लेकिन यहां पर अंपायर नट आउट का नाम मुन्ना ना कहते हुए मुंडी हिलाई है, और मुंडी हिलाने के बाद देखेंगे तो जरूर यहां पर कोशिश करनी पड़ेगी। अंपायर यहां पर दौड़ते हुए रिव्यू लेते हुए, क्योंकि यहां पर जहां रन नहीं थी वहां रन चुराने की कोशिश करते हुए, इसमें देखते कामयाब है या नहीं। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं भी रुकता हूं और सीधे चलता हूं डीजे ऑपरेटर की तरफ, राजा वो डीजे की तरफ।
साठी तर प्रसन्न कुमार एलमट्टी एचडीएफसी मॅनेजर, त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खर्च मिया साहेब मुल्ला खोतवाडी हायस्कूलचे कर्मचारी, त्याचबरोबर श्री महेशजी साळे मालक ज्योती मोबाईल शॉपीचे यांच्याकडून तिसऱ्या दिवसाचा खर्च उचलण्यात आला होता। तर चौथ्या दिवसाचा खर्च संतोषजी पडसरमळी भाग्यलक्ष्मी स्टील उमराडी यांनी उचलला। त्यांच्या जोडीला चौथ्या दिवसाचा खर्च उचलण्याचे काम श्रीयुत संजयजी गोडमणी क्रुझर मालक यांनी उचलला होता। तर आजच्या 5व्या दिवसाचा जो यूट्यूबचा खर्च आहे तो उचललाय या गावचे प्रसिद्ध व्यापारी मोहम्मद हनीफ जादगार आणि श्री दीपकजी जाधव गणेश कृषी सेवा केंद्र यांच्याकडून 5व्या दिवसाचा यूट्यूबचा खर्च उचलण्यात आलेला आहे। मात्र दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची धाव आणि चोरण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजेच विजय राजूजी नामद। उपसरपंच सन्माननीय संजयजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या स्पर्धेचं दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक आहे रोख रुपये रक्कम 33,333 ज्यांनी पुरस्कृत केले ते म्हणजेच या गावचे उपसरपंच या ठिकाणी दाखल झाले आहेत। आता मात्र चेंडूवरती एक चांगला प्रहार आहे। या चांगल्या प्रहारानंतर मात्र पहा इथे देखील निश्चितपणे धोका स्वीकारला होता, त्यानंतर मात्र खराब थ्रो नंतर मात्र पाहायचंय दुसरी धाव घेतली जाते। ही चूक आहे मित्रांनो, एक सावधपणे या ठिकाणी खेळी करणं फार गरजेचं आहे। जर धाव होत असेल तर धाव घेणं या ठिकाणी उत्सुक ठरत असतं, परंतु धोका पत्करून या ठिकाणी 2 वेळा धावा घेतल्या होत्या। दोन्ही वेळेला हा राजू नामद आपण मैदानात पाहिला होता, त्याने चांगला प्रयत्न केला होता, चांगल्या प्रयत्नात तो यशस्वी होतोय। या धावा चोरण्यामध्ये या पहिल्या 2 षटकामध्ये तो चांगली कामगिरी करतोय। पुन्हा एकदा राजू नामदकडे या ठिकाणी फलंदाजी म्हणजे स्ट्राईक एंड करण्याची संधी असणार आहे। स्ट्राईक एंड वरतून तो फलंदाजी करतो। या षटकातला पुढचा चेंडू आहे, अतिशय सुरेख चेंडू, हलकासा प्रहारानंतर मात्र या ठिकाणी एकेरी धाव घेतली जाते। या एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय बिनबाद 16 या धावसंख्येवरती। मित्रांनो, भाजपचे ज्येष्ठ अशा प्रकारचे कार्यकर्ते आणि या स्पर्धेकरिता ज्यांनी महत्वाचा वाटा उचलला अशा प्रकारचे अप्पासाहेब नामद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही जयंत चषक उमराणी 2022 मध्ये शेवटच्या दिवसामध्ये स्वागत करतोय। अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, अप्रतिम दर्जेदार लक्ष्मणच्या बॅट मधून जातोय हा धारदार चौकार। अप्पासाहेब नामद यांच्यासमोर भडकल साहेब जादगार यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज रहेंगे। गेंदबाज ये तौफीक है, तौफीक की ये दूसरी ओवर की कहानी देखेंगे तो इस ओवर में 5वें गेंद पर चौवा आया है। अब इस बार ये देखिए हल्के हाथों से आराम से खेलते हुए, यहाँ पर पहले से ही इरादा किया था हमें इस तरह का खेलना है, तो इसी तरह से ये गलती होती है और गलती के साथ साथ यहाँ पर ये ओवर भी खत्म होता हुआ और 2 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या बिना कोई विकेट खोए 20 रन। इस ओवर में सिर्फ 8 रन खर्च किए। तौफीक ने अच्छा तोहफा दिया है दूसरे ओवर के तौर पर। श्रीकांतजी नामद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील आम्ही जयंत चषक उमराणी 2022 मध्ये अत्यंत मनापासून स्वागत करतोय। राजाभाऊ डीजे ऑपरेटर यांच्याकडे मी जातोय आणि एक मधुर संगीत ऐकूया। संजयजी शिंदे यांच्याकडून सलग 3 चौकार, सलग 3 गडी बाद केले, तर त्याचबरोबर सलग 3 षटकार ठोठावणाऱ्या फलंदाजाकरिता एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। मात्र एक चांगला फटका आहे, सुरक्षित फटका आहे, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी
माजी चेअरमन आदरणीय ईश्वरजी भटारे यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आम्ही या शेवटच्या दिवसामध्ये अत्यंत मनापासून स्वागत करतो जयंत चषक उमराणी 2022 मध्ये. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरतून एक चांगल्या प्रकारचा फटका आहे, अलॉंग द कार्पेट खेळतो चेंडू, मात्र गॅप शोधतोय आणि गॅप शोधल्यानंतर चेंडू सीमा पार होणार का ते पाहायचं. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक आल्यानंतर मात्र या चेंडूवरती ही धाव घेतली जाते. एक चांगल्या प्रकारची धावसंख्या या ठिकाणी उभारली जाते. प्रथम फलंदाजी करताना हे तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकातला मारा करतोय तो गोलंदाज आहे, तो म्हणजेच सोहिल या ठिकाणी गोलंदाजी करतोय. सोहिलचं पाहूया कशा प्रकारचं हे षटक जाईल, कारण सोहिल कडून हे तिसरं षटक केले जात आहे. गोलंदाजी मार्क वरतून तो गोलंदाजी करतोय. समोर लक्ष्मण एक चांगला फटका खेळतोय, कारण त्याला माहित आहे की एकेरी दुहेरी धाव ही क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि त्याच पद्धतीने तो कामगिरी करतो. एक धाव घेतो, या एकेरी धाब्याने आपलं जे स्ट्राईक आहे ते स्ट्राईक आपल्या साथीदाराकडे देतोय, म्हणजेच राजू नामतकडे देतोय. कारण राजू नामतला आपण एकूण या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहिलं होतं. चौकार षटकारांचा वर्षाव केला होता. पहिल्या षटकात एक चौकार आलाय, दुसऱ्या षटकात देखील एक चौकार आलेला आहे. तिसऱ्या षटकात अशाच एका चौकाराची अथवा षटकाराची प्रतीक्षा आहे, त्याच्याकरिता स्ट्राईक रोटेट केलंय, ते म्हणजेच लक्ष्मणने आपल्या साथीदार राजूकडे. समोर मात्र सोहेल, पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी हा चेंडू टाकतो ते. अतिशय सुरेख चेंडू, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय आणि या स्पर्धेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडणार आहे. खराब मारा आहे आणि खराब माऱ्यानंतर मात्र धावसंख्येत या ठिकाणी भर पडली आहे, ती म्हणजेच बिन बाद 25 अशी धावसंख्या होते. अर्धशतक पाव शतक या ठिकाणी धावपलकावरती झळकावलं जात आहे. अतिशय सुरेख चेंडू, आता मात्र राजूला मात्र खेळता येत नाहीये, शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळतोय. त्यानंतर मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय सुरेख पद्धतीने आपण सामना पाहतोय. पहिल्या षटकात मात्र 12 धावा खर्च झाल्या होत्या, दुसऱ्या षटकात 8 धावा खर्च झालेल्या आहेत. आता मात्र हा जो सोहेल आहे, हा सोहेल पाहूया कशा पद्धतीने हे षटक टाकतो ते. सुरेख चेंडू, सुरेख फटका, या चेंडूवरती प्रहार आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो, लंगपचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत या ठिकाणी निश्चितपणे या फलंदाजाच्या खात्यात एक धाव जाते. या एका धाब्याने धावसंख्या निश्चितपणे विकसित होणार आहे. मात्र गोलंदाजी मार्कवरतून एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाहीये. लक्ष्मण मात्र पाहूया चौकार ठोठवतो, षटकार ठोठवतो. एकूण 6 षटकांचा सामना आहे, तिसरं षटक आपण मैदानातून पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू, या ठिकाणी पाहायचं आहे, दर्जेदार अशा प्रकारचा फटका होता, दर्जेदार अशा प्रकारचे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी षटक संपल्याची देखील खूण येते. एकूण 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिन बाद 27. या षटकात जर पाहिल्या तर फक्त 7 धावा खर्च झाले. पहिल्या षटकात एकूण 12 धावा, दुसऱ्या षटकात एकूण 8 धावा आणि तिसऱ्या षटकात एकूण 7 धावा. याचाच अर्थ जो आलेख आहे ना, तो खाली खाली येतोय. हा आलेख या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातोय, तो या ठिकाणी वाढणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला राजाभाऊ मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टीमच्या एका मधुर संगीतानंतर मिळणार आहेत. थँक्यू. शिवानंद हिरेमठ यांच्याकडून राजू नमत करिता प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, यहाँ पर उठाकर खेलने की कोशिश, अच्छी कोशिश है इस बार, अच्छी फील्डिंग भी है और अच्छी फील्डिंग के बदौलत यहाँ पर अच्छी तरह से गैदर नहीं कर पाए. यहाँ पर धोखा हो सकता था, यहाँ पर जरूर यहाँ पर रिस्क उठाई थी. रिस्क उठाने के बाद एक रन भी पूरा किया है लक्ष्मण और राजू ने. गुड रनिंग बिटवीन द विकेट अब यहाँ पर मैदान में चलती हुई. अब यहाँ पर ये गेंदबाजी के मोर्चे पर चौथी ओवर की गेंदबाजी, और गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे तो ये गेंदबाज यहाँ पर तौफीक है. पहली ओवर इस गेंदबाज ने की थी और चौथा ओवर भी इनके हाथों द्वारा किया जा रहा है. तो इसी तरह से पहले ओवर में 12 रन खर्च करने वाले ये तौफीक अब यहाँ पर कितने रन खर्च करते हैं ये भी देखने की जरूरत है. सामने खेलने के लिए तैयार है राजू नामत. राजू नामत के लिए हर एक छक्के के लिए 100 रुपए का इनाम शिवानंद हिरेमठ की तरफ से. इस बार यहाँ पर ये गेंद बल्ले पर लगती ना तो यहाँ पर जरूर हवा में चलती. और तो इसी तरह से ये ताकतवान है, बलवान है और एक्सपीरियंस लीजेंड खिलाड़ी अब मैदान में है. अभी तक इनको अब यहाँ पर ये बल्ले का फेस खोलकर खेलने की जरूरत है. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर ये तौफीक है. तौफीक
इस बार ये खराब गेंदबाजी करते हुए ज्यादा यहाँ पर लाइन से भटके, और लाइन से भटकने के बाद यहाँ पर ये वाइड का इशारा आता हुआ और वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। अब देखेंगे लाइन और लेन के साथ गेंदबाजी करते हैं या सामने जो बल्लेबाज है वो किस तरह की बल्लेबाजी करते हैं। अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ। इस बार ये देखिए स्क्वायर लेग अंपायर के पास से गेंद गुजरती हुई, वहां फील्डर मौजूद है जिन्होंने इस गेंद को जब तक उठाया नहीं और थ्रो नहीं किया तब तक के लिए एक रन पूरा किया है। आराम से यहां पर एक एक रन पूरे करते हुए, और दूसरे और तीसरी ओवर की कहानी देखेंगे ना तो अच्छी साबित होती हुई ये कोहली टीम के लिए, क्योंकि कोहली टीम ने दूसरे और तीसरे ओवर में अच्छी गेंदबाजी की और सामने वाले दोनों बल्लेबाजों को बांध कर रखा है। इस बार ये देखिए जरूर एक रन पूरा किया है, और इसी एक रन के साथ अब देखेंगे तो स्कोर है 31 रन। अब यहां से 24 छक्के की मांग है। अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो, थोड़ा सा लिफ्ट करने की जरूरत है। अब यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज आगे आकर यहां पर खड़े खड़े खेलने की कोशिश, लेकिन कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अब इनका बल्ला राह देख रहा है 24 छक्के के लिए, क्योंकि गेंद अच्छी तरह से करेक्ट नहीं हो रही है। ये तकलीफ है, ये राजू के पास तकलीफ है, और राजू राजू पर अब हमला कर रहे हैं। राजू की जो कमियां है वो कमियां तौफीक अब ये चौथे ओवर में ढूंढने में कामयाब होते हुए, लेकिन पहले ओवर में खराब गेंदबाजी करने वाले ये तौफीक चौथे ओवर में अच्छी तरह से गेंदबाजी करते हुए ये चौथा ओवर प्रगति पर है। और देखेंगे तो दोनों बल्लेबाज मैदान में तैयार है। सेमीफाइनल का ये पहला मुकाबला है, कोहली और उमरान के बीच का मुकाबला। अब यहाँ पर ये हवा में गेंद, वहां कोई फील्डर नहीं है, लेकिन इस बार गेंद जमीन पर पड़ने के बाद अच्छी तरह से फिट किया, अच्छी फिट के फील्डिंग के बाद बदौलत यहाँ पर ये 2 रन मिलते हुए और चौथा ओवर खत्म होता हुआ, और 4 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या बगैर कोई नुकसान 33 रन। इस ओवर में सिर्फ 6 रन यहाँ पर खर्च किए हैं, तो अच्छी तरह से यहाँ पर कमबैक किया है। पहला ओवर जरूर खराब था, बाद में यहाँ पर खेल रुकता हुआ, मैं भी रुकूंगा और सीधे चलता हूँ राजा बहू डीजे की तरफ। यू गए यू आए। या गावातील प्रतिष्ठित अशा प्रकारचे सर्व मान्यवर आहेत। त्यामध्ये पाहिले तर ज्येष्ठ आणि पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा प्रकारचे एकूण आप्पासाहेब नामद, त्याचबरोबर आपण पाहतो ते मंचावरती त्यांचे सर्व सहकारी। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे, त्या ठिकाणी पाहायचं आहे हा चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार का, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय। क्षेत्ररक्षक येईपर्यंत या फलंदाजाने म्हणजेच लक्ष्मणने आपल्या खात्यात 2 धाबांची नोंद केली आहे, आणि या 2 धाबांनिशी संघ पोहोचतोय एकूण 35 या धावसंख्येवरती। या षटकात पहा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होणार का, हे 5वं षटक आहे, एकूण 6 षटकांचा सामना आहे। या षटकातले एकूण 1 चेंडू झालेला आहे, अर्थात 11 चेंडू शिल्लक आहेत। या 11 चेंडूमध्ये किमान 25 धाबा येणं ही जमेची बाब ठरणार आहे, ती धानेश्वरी क्रिकेट क्लब उंबराडी करिता। धानेश्वरी क्रिकेट क्लब संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात आहेत, इथून ते फटकेबाजी करणार का, विस्फोटक पारी खेळणार का, जबरदस्त अशा प्रकारचे फटके मारून आपल्या संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देणार का। गोलंदाजी मार्कवरती असणार तर गोलंदाज या ठिकाणी फारुक आहे। अतिशय सुरेख चेंडू, फटका मात्र बरोबर पॉइंटच्या दिशेने जातो, क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी पाहायचा चेंडू सीमा पार होणार का, हा चेंडू बहुधा या ठिकाणी अडवला जातोय की चौकार आहे हे पाहायचं आहे। आणि 55 पॉइंटच्या दिशेने जातो, क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी पाहायचा चेंडू
चौकार झालेले आहेत एका चेंडूवर शिकलारा आपल्या फारुक पाहूया या चेंडूवरती चौकार लारा पुढे सरसवतोय बॅटच्या पट्ट्यात घेतोय जबरदस्त फटका आहे एक चांगल्या प्रकारची रणनीती तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला या लारा कडून पाहायला मिळते लक्ष्मण एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय जबरदस्त फटका होता जो सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्यावरून चेंडू या ठिकाणी भिरकावून दिला होता एकेरी धाव घेतलेली आहे या एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय एकूण 5व्या षटकामध्ये 44 या धावसंख्येवरती या षटकात जर पाहिलं तर दोन मोठे फटके आलेले आहेत आणि या दोन मोठ्या फटक्यानंतर एक मजबूत स्थिती प्राप्त करून देण्याचं काम या लक्ष्मण उर्फ लाराने केले आता मात्र राजू नमद कडून ती अपेक्षा असणार आहे चौकार षटकारांची पुढे सरसवतोय चेंडू अभेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षक खराब अशा प्रकारचा प्रयत्न करतोय गोलंदाजी मार्क करतो एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी एक हवेत उडवलेले चेंडू मात्र पकडता येत नाहीये जीवनदान केलं जातोय राजीनामधला हे या ठिकाणी एक जीवनदान मिळतंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते गोलंदाज फारुक आता मात्र लारा अतिशय जबरदस्त जर आपण पाहिलं तर हे चांगल्या प्रकारचा प्रयत्न होता चांगला फटका होता बॅटने एकूण धूळ उपसली होती मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये दरम्यान चेंडू निर्धाव जातोय 5व्या षटकाचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 45 मी थांबतोय डिझोप्रेटर यांना बोलावतोय थँक्यू डीजे चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या चेंडू आतापर्यंत पडला पाहिजे होता शेवटच्या षटकातला पहिला चेंडू झाला पाहिजे होता डिस्कल सर सगळ्यांना सांगा आपण एकूण धावसंख्या 45 पहले बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर बगैर कोई विकेट खोए यहाँ पर रन संख्या देखेंगे तो 45 रन है इस ओवर में देखेंगे तो कुल मिलाकर 12 रन खर्च किए तो इसी तरह से पहला और ये 5वां ओवर अब यहाँ पर श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमरानी के लिए अच्छा साबित होता हुआ क्योंकि दोनों ओवर में देखेंगे तो 12-12 रन आ चुके हैं ये आखिरी ओवर प्रगति पर है और गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे गेंदबाज कौन आते हैं तो गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अब चुनने की जरूरत है क्योंकि आखिरी ओवर है और इस ओवर में सामने खेलने के लिए तैयार रहेंगे राजू नामद है जिनके जिनके नाम पे देखेंगे तो बड़े बड़े रिकॉर्ड्स है पिछले कुछ दिनों से और इस मौसम में अच्छी तरह की बल्लेबाजी करते हुए शेषलजी कबडगी यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आम्ही आपलं जयंत चषक उमराडी 2022 मध्ये या ठिकाणी स्वागत करतोय गोलंदाजी मार्क वरती आहे तो गोलंदाज भीमू की ये आखिरी ओवर की ये पहली गेंद पर देखेंगे तो कोई रन नहीं कोई नुकसान नहीं यहाँ पर स्कोर रुका हुआ अब राजू तैयार है खेलने के लिए अब राजू पूरी तरह से हिचकिचाहट से साथ खेलते हुए ये देखिए इस बार गेंद और बल्ले के देखेंगे तो कोई मौका भी नहीं था क्योंकि ये वाइड गेंद थी राजू नामद पूरी तरह से हिचकिचाहट के साथ खेलते हुए क्योंकि उनको विश्वास के साथ खेलने की जरूरत है आगे आए जरूर यहाँ पर बल्ला घुमाया है लेकिन वहां फील्डर मौजूद है लेकिन खराब फील्डिंग के बाद
एकळ साहेब जातगार, त्याचबरोबर संगाप्पा घोडमणी, श्रीकांत नामद, ईश्वर वठारे, अप्पू उन्होळी अशा प्रकारचे हे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आज आस्वाद घेताना आपण पाहतोय। यांच्याच साक्षीने आपण पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय। त्यातला पहिला डाव फलंदाजीची जबाबदारी उमराडीच्या खांद्यावरती। आता मात्र हा छान चेंडू आहे, फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये असणार आहे। यष्टीरक्षकाकडे जर पाहिलं तर आत्मविश्वासानं तो या ठिकाणी पंचांकडे दाद मागत होता, मात्र पंच ही दाद फेटाळतायत। दोन्ही पंच दक्ष अशा प्रकारचे पंच। पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा फटका आहे। जिल्हा परिषद मराठी शाळेतील सन्माननीय आदरणीय गुरुजन वर्ग या ठिकाणी दाखल झाले, त्यांचा मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय। शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रहार आहे। आता मात्र पाहायचं आहे या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण। पहिला रन घेतलेला, दुसरी धाव देखील या ठिकाणी घेता येते का ते पाहायचे। दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते आहे, तिसरी धाव देखील पूर्ण होते का ते पाहायचं। तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि चौथी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होतोय। या ठिकाणी एकूण धावसंख्या होते 2 गाड्यांच्या मोबदल्यात 56 अशी धावसंख्या होते 6 षटकांच्या समाप्तीनंतर। एकूण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे। तमाम मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि चांगल्या प्रकारचा आपण हा खेळ पाहतोय, चांगल्या प्रकारची स्पर्धा पाहतोय। कोहळी क्रिकेट क्लब कोहळी विरुद्ध श्री दानेश्वरी क्रिकेट क्लब उंबराडी यांच्या दरम्यानचा आपण सामना पाहतोय। दोन्ही बाजूचे जर पॅव्हिलियन पाहिले तर अतिशय दर्जेदार उत्तम प्रकारचा आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी या मैदानामध्ये एकूण दर्शकांची जर संख्या पाहिली तर एकूण मोठ्या अशा प्रकारचे दर्शक आपण पाहतोय। पीटीसीच्या या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय। या स्पर्धेचं औचित्य पाहिलं तर या गावचे सुपुत्र आणि जयंतराव पाटील यांचे ओएसडी म्हणजेच अमोल दादा डफळे यांचा 8 तारखेला आपण वाढदिवस साजरा केला। त्या दिवशी आपण प्रारंभ केला या स्पर्धेचा आणि आज शेवट करतोय। त्याचंही कारण तशाच प्रकारचं आहे। अधिष्ठ चिंतन सोहळा महाराष्ट्र राज्य पालकमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे जयंतरावजी पाटील साहेब यांचा आजचा वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय, कारण त्यांना अशा प्रकारचं आरोग्यदायी आणि यशस्वी अशा प्रकारचं आयुष्य लाभो हीच या ठिकाणी प्रार्थना करतोय। खेळ मध्यंतराकरिता थांबलेला आहे। एकूण धावसंख्या रचावी लागणार आहे ती कोहळी क्रिकेट क्लब कोहळी संघाला 57 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे। 2 गड्यांच्या मोबदल्यात या धावा उभारल्यात, त्या म्हणजेच श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उबराडीकडून। आता मात्र मी थांबतोय, डीजे ऑपरेटर यांना एक मधुर संगीताकरिता ही संधी देतो। दोन 2500 यल्लप्पा अभंगेश्वर 2500 कली अहमद अपराध 2500 दयानंद वठारे 2500 डॉक्टर बळवंत पांढरे 2500 श्री सचिन गोडमणी 2000 त्यानंतर श्रीयुत राजू मुडशी 2500 डॉक्टर स्वप्नील चौधरी 2500 कुमार राजगोंड एकूण 2500 बिरू पांढरे उमराणीचे कुतवाल 2000
त्यानंतर राजस्थानी हॉटेल 2500, श्री शैल्य बिरादार 2500, गुरुदत्त एग्रो 2000 रुपये. अशा प्रकारे हे सर्व देणगीदार आहेत. आजच्या 5व्या दिवसाचे यूट्यूबचे पुरस्कर्ते आहेत. प्रायोजक आहेत या ठिकाणी मोहम्मद हनीफ जादगार व्यापारी आणि त्याचबरोबर गणेश कृषी केंद्राचे सर्वेसर्वा दीपकजी जाधव यांच्याकडून आजच्या यूट्यूबचा खर्च उचलण्यात आलेला आहे. तर मंचावरती अनेक मान्यवर या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्याच्यामध्ये पहा उपसरपंच संजयजी शिंदे, आप्पासाहेब नामद, माननीय बडकल साहेब जादगार, संगप्पा घोडमणी, श्रीकांत नामद, ईश्वर बठारे, अफू उन्होळी, कोकरे सर मुख्याध्यापक मराठी शाळा, त्यानंतर भजंत्री सर हे या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेताना पाहतोय. दुसरा डाव या ठिकाणी सुरू होणार आहे. दुसरी इनिंग या ठिकाणी सुरू होणार आहे. एकूण 57 धाबांचा पाठलाग करावा लागणार आहे. तो DCC म्हणजेच श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराडीच्या प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच कोहळी क्रिकेट क्लब कोहळी या संघाला एकूण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकं आहेत आणि या 6 षटकात काय घडतंय काय बिघडतंय याच्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याहून मी अमित आदवडे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आणि या दुसऱ्या इनिंगकडे आपण वळतोय. त्या वळण्यापूर्वी आपण एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत. तमाम मान्यवरांचे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे तमाम रसिकांचे खेळाडूंचे आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. जयंत चषक उमराडी 2022 मध्ये कुसुमताई प्रतिष्ठान उमराडी आणि श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धेचा 5वा दिवस 5व्या दिवसातला हा पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. जो सामना होतोय कोहळी क्रिकेट क्लब कोहळी विरुद्ध श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराडी यांच्या दरम्यानचा प्रथम फलंदाजी केली ती उमराडी संघाने एकूण 6 षटकामध्ये 56 धावा कुठल्या 57 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे तो कोहळी संघाला. या सामन्याचा आस्वाद घेताना आपण दोन्ही मान्यवर या मंचावरती पाहतोय. या स्पर्धेकरिता जे महत्वाचे पंच आहेत ते म्हणजेच आदरणीय सन्माननीय रमेश डिस्कल यांच्याकरिता एकूण 50 रुपयाचं पारितोषिक आहे. ते म्हणजेच अहिल्याबाई होळकर तरुण मित्र मंडळ उमराडीकडून हे पारितोषिक आलेलं आहे. तर मंचावरती अनेक दिग्गज मान्यवर पाहतोय. सायंकाळच्या सत्रात देखील अनेक मान्यवर या मंचावरती पाहणार आहोत. आपण हे ऐतिहासिक जर मैदान पाहिलं, ऐतिहासिक अशा प्रकारची ही भूमी आहे, ही विजय भूमी आहे. या विजय भूमीवरती सर नौबत सर सेनापती या ठिकाणचे आदरणीय या मंचावरती आपण अनेक मान्यवर पाहिलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे तो एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. या परिसरामध्ये ज्याच्या नावावरती अनेक गडी बाद केल्याचा रेकॉर्ड आहे अशा प्रकारचा गोलंदाज असणार आहे. तर सोयल स्ट्राइक एंडला असणार आहे, तो नॉन स्ट्राइक एंडवरती असणार आहे तो फलंदाज तौफिक आणि सोहेल अशा प्रकारचे दोन्ही फलंदाज आहेत. ईश्वर वठारे यांच्याकडून प्रत्येक विकेट करिता एकूण 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक
विकेटकरिता 100 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर एकूण चांगल्या प्रकारची आपण स्पर्धा पाहतोय, दर्जेदार अशा प्रकारचा आपण या ठिकाणी हा खेळ पाहतोय, दर्जेदार ही लढत पाहतोय, पहिली उपांत्य फेरीची लढत पाहतोय. धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराडी विरुद्ध कोहळी क्रिकेट क्लब कोहळी. कोहळीचा संघ पाठलाग करण्याकरिता सज्ज होतोय. 57 धावांचा डोंगर रचावा लागणार आहे. हा डोंगर रचत असताना त्या ठिकाणी ब्रेक थ्रू देण्याकरिता किंवा त्यांना रोखण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज या ठिकाणी रफिक मात्र एक चांगला गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाजावरती मात्र या ठिकाणी प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचा फटका, लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र या फलंदाजाच्या खात्यात एकूण हे एकेरी धाव जाते. तौफिक मात्र आता स्ट्राईक एंडला जाणार, तर नॉन स्ट्राईक एंडला सोहेल येतोय. एकूण जर पाहिलं तर तौफिक आणि सोहेल ही चांगल्या प्रकारची जोडी आहे, ती म्हणजेच कोहळी क्रिकेट क्लब कोहळी संघाकरिता. कोहळी संघाचा हा सलामीचा आपण या ठिकाणी हा फलंदाज मैदानात खेळताना पाहतोय, तर त्याच्याकरिता क्षेत्ररक्षण या ठिकाणी पुन्हा एकदा परिवर्तित केलं जातंय, कारण लेफ्ट हँड राईट हँड अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे. याचा निश्चितपणे फायदा होणार आहे तो कोहळी क्रिकेट क्लब कोहळी संघाला. मंचावरती अनेक मान्यवर या ठिकाणी आपण पाहतो, त्यामध्ये उपसरपंच संजयजी शिंदे, आप्पासाहेब नामद, त्याचबरोबर जातगार साहेब, संगप्पा गोडमाणी, श्रीकांत नामद, ईश्वर वठारे गोलंदाजी मार्कवरतून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अफूक उन्हाळी, त्यानंतर कोकरे सर आणि भजंत्री सर. हा चेंडू मात्र टाकला जातोय, दुसरा चेंडू असणार आहे. पुढे सरसवतोय, बॅटच्या पट्ट्यात घेतोय, चेंडू मात्र बरोबर गॅप मध्ये ढकलून देतोय. गॅप मध्ये ढकललेल्या चेंडूवरती मात्र निश्चितपणे चौकार लिहिला जाणार, यात काही शंका नाही आहे. चेंडू शिवा प्रत्युत्तर देतोय आणि या पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारचा फटका मारतो. तौफिक मात्र ही एकेरी धाव घेतोय. या एकेरी धाब्याने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडणार आहे. धावसंख्या होते ती एकूण अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे, चेंडू बरोबर जातोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला जातोय. आधीच्या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचा फटका होता, त्यानंतर कमबॅक रफिक करतो. हीच रफिककडे एकूण कौशल्यबद्ध गोलंदाजी आहे. तोच रफिक तंत्रशुद्ध गोलंदाजी करतोय. आता मात्र या चेंडूवरती प्रहार करताना कोणत्याही प्रकारची धाव येत नाही आहे. जरूर एका चेंडूवरती चौकार ठोठावला होता, त्यानंतरचे सलग जर 3 चेंडू पाहिले तर निर्धाव चेंडू टाकलेत. हीच या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी याच रफिककडून पाहायला मिळते, कारण रफिकने परिवर्तन केलं आणि परिवर्तनाचा फायदा निश्चितपणे याच रफिकला होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असणारे तो गोलंदाज एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अप्रतिम या ठिकाणी पाहायचंय, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. चौकार आल्यानंतर एकूण 4 चेंडू निर्धाव टाकलेत. हीच कमाल, हीच धमाल याच ठिकाणी येणार आहे. त्याकरिता कुठेही जाऊ नका, पाहत राहा PTC चॅनल आणि पाहत राहा जयंत चषक उमराणी 2022. ऐका मात्र एक मधुर संगीत राजाभाऊ साऊंड सिस्टीम कडून. एकूण 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि हे पारितोषिक पुरस्कृत केलंय दत्ता गुरु यांच्याकडून. प्रत्येक कॅच करता 101 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज राजू की ये पहली गेंद. इस बार खेलने की जो कोशिश, फुल टॉस गेंद थी, इस गेंद को अच्छी तरह से क्रॉस किया है और क्रॉस करने के बाद अच्छी फील्डिंग भी होती हुई और अच्छी फील्डिंग की बदौलत 1 रन मिलता हुआ, 1 रन मुकम्मल किया और इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 6 रन है. ये दूसरा ओवर प्रगति पर है. 57 रनों का पीछा करना है. 6 ओवर का मैच है. पावर प्ले का खेल यहाँ पर जारी है. अब यहाँ पर कौन किसके ऊपर भारी पड़ेगा ये भी देखने वाली चीज रहेगी. जो भारी पड़ेगा वो अपना नाम फाइनल में दर्ज करेगा, क्योंकि ये सेमीफाइनल का मुकाबला है. आज के दिन का ये पहला मुकाबला, पहला सेमीफाइनल के बीच में ये दूसरा ओवर चलता हुआ.
इस बार अच्छी कोशिश उठाकर जरूर खेला है, लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने जब तक उठाए नहीं तब तक के लिए यहाँ पर एक रन पूरा किया है। और इसी एक रन के साथ साथ स्कोरबोर्ड तब तौफीक देखेंगे तो अच्छी तरह से बल्लेबाजी करते हुए, और उनके साथीदार सोहेल भी है, वो भी अच्छी तरह से बल्लेबाजी करते हुए सूझबूझ वाली पारी खेल रहे हैं। लेकिन पहले ओवर की कहानी कहेंगे ना तो अच्छी गेंदबाजी की थी, जरूर एक चौका लगा था, बाद में कमबैक किया था रफीक ने। अब राजू देखते क्या करते, इस बार आगे आकर खेलने की कोशिश, लेकिन वहां अच्छा स्ट्रोक है, कोई फील्डर नहीं है, और एक चौका आता हुआ सोहेल के बल्ले से ये दूसरा। दत्त गुरु की तरफ से आया है, और छक्के के लिए, हर एक विकेट के लिए ईश्वर जी बटारे की तरफ से भी 100 रुपए का इनाम आता हुआ। लेकिन इस बार ये जो बल्लेबाज है ना, इसने गेंद को देखा था, अच्छी तरह से बल्ले के ऊपर लिया, गैप ढूंढा, और गैप ढूंढकर इस गेंद को चौबा यहाँ पर चौबे के साथ जुड़ाया, और चौबे के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ। अब यहाँ पर परेशान रहेंगे राजू नामद। आगे आकर खेलने की कोशिश, अपने कदमों का इस्तेमाल, वहां फील्डर मौजूद है जिन्होंने इस गेंद को उठाई नहीं तब तक के लिए ये 2 रन पूरे किए। अब यहां पर ये धोखा हो सकता था, गुड रनिंग बिटवीन द विकेट। से मंगेश साबित होते हुए अब गेंदबाजी के मोर्चे पर 8-10 कदमों का इस्तेमाल करते हुए के गेंदबाजी करने के लिए तैयार है और खेलने के लिए तैयार। इस बार ये देखेंगे तप्पा खाकर उछल गई थी, उछलने के बाद गेंद यहाँ पर विकेट कीपर के दास्तान में, विकेट कीपर का दास्तान देखेंगे तो शातिर दास्तान है, विकेट के पीछे डटकर और अच्छी तरह से विकेट कीपिंग करते हुए आनंद है, आनंद बिरादार बहुत ही अच्छी गेंदबाजी करते, हम इसको आनंद प्यार से कहते हैं। ये देखिए उठा कर खेला है, सीधी गेंद, यहां पर तालियां बजने वाली गेंद है, और अंपायर आनंद है, आनंद बिरादार बहुत ही अच्छी गेंदबाजी करते, हम इसको आनंद प्यार से कहते। जीत की तरफ लाने के लिए जो जिस तरह की बल्लेबाजी चाहिए उसी तरह की बल्लेबाजी दोनों बल्लेबाज करते हुए, दोनों बल्लेबाजों को अब यहाँ पर बल्ला बोल रहा है, एक ने एक चौका जुड़ा है तो दूसरे ने एक चौका एक छक्का जुड़ाया है, इसी तरह की ये बल्लेबाजी है। ये ओपनिंग बल्लेबाज यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करते हुए 2 ओवर की कहानी देखेंगे तो बगैर कोई नुकसान पर 19 रन है, और 19-20 वाला यहाँ पर मैच देखते हुए वेलकम शॉप से प्रोप्रायटर देऊ पोद्दार या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतोय, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वेलकम सर, जयंत चषक उमराणी 2022च्या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय। दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर एक खराब अशा प्रकारचे षटक होतं ते उमराणी करिता, या षटकात जास्त धावा खर्च झालेले आहेत, त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्गवरती असणार आहे तो गोलंदाज रफीक, ज्याने पहिल्या षटकात एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती। एकूण पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या त्या फक्त 5, त्यानंतर एकूण 14 धावा या दुसऱ्या षटकात या राजूने खर्च केलेले आहेत। एक खराब अशा प्रकारचे षटक टाकल्यानंतर राजूच्या या खराब गोलंदाजीनंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी हा रफीक करणार का? रफीक मात्र या ठिकाणी सज्ज होतोय, तो पिकच्या या चेंडूवरती निश्चितपणे प्रहार आहे, बरोबर हा चेंडू गॅप शोधतो, गॅप शोधल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा सीमा दोन चौकाराच्या मदतीने एकूण 9 या धावसंख्येवरती खेळतोय, तोच तो पिक
अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतोय. आता देखील या ठिकाणी हा चांगल्या प्रकारचा फटका आहे. त्या ठिकाणी जबरदस्त अप्रतिम दर्जेदार दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारच्या स्पर्धेतला आपण हा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरतून चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक चेंडू निर्धाव टाकला जातोय. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये ज्याचं नाव आहे अशा प्रकारचं रफिक जादगार ही गोलंदाजी करतोय. तर आपण एक खराब फटका सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. रफिकने एकदा जर डॉट चेंडू टाकायला सुरुवात केली ना तर सातत्याने तो डॉट टाकतो, कारण त्याच्याकडे ते कौशल्य आहे, त्याच्याकडे ती व्हेरिएशन देखील आहे आणि या व्हेरिएशनचा वापर करतो तोच रफिक. अतिशय सुरेख चेंडू, उंच कोरा फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे आणि चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणानंतर मात्र फक्त एकेरी धाबा असणार आहे. या एकेरी धाब्याने या ठिकाणी निश्चितपणे धावसंख्या बढ़ते. षटक देखील या ठिकाणी संपणार आहे. एकूण धावसंख्या होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 30 अशी धावसंख्या होते. या षटकात जर पाहिलं तर एकूण धावा आल्या त्या 11 धावा या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत. हे देखील थोडंसं मागणं षटक आहे. 12 चेंडू आणि एकूण धावा खर्च केल्यात त्या रफिकने 16 धावा खर्च केलेल्या. त्याचं या ठिकाणी जे स्पेल आहे ते संपतंय. गोलंदाजी मार्कवरती तनवीर असणार आहे. या ठिकाणी खेळ थांबलेला आहे. मीही थांबतो. डीजे ऑपरेटर राजा भाऊ यांना बोलावतोय. संजयजी शिंदे, आप्पासाहेब नामद ज्येष्ठ या ठिकाणचे हे व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर बडकल साहेब जादगार, संगप्पा घोडमणी, श्रीकांत नामद, ईश्वर बठारे, अफू उन्होळी, कोकरे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी शाळा, भजंत्री सर या सगळ्यांच्या साक्षीने आपण या स्पर्धेतला हा पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. जो सामना होतोय कोहळी क्रिकेट क्लब कोहळी विरुद्ध श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब धानेश्वरी. प्रथम फलंदाजी केली ती म्हणजेच धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराणी या संघाने आणि एकूण धाबा रचल्यात त्या 56-57 धाबांचा पाठलाग करत असताना धाबसंख्या होते तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद 30 अशी धावसंख्या होते. एकूण बिन बाद 30 अशी धावसंख्या होते. निश्चितपणे मैदानात फार चर्चा होते, फार वेळ जातोय, कारण विजयाकरिता हे दोन्ही संघ झुंजतायत. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो या स्पर्धेच्या थेट अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजेच
गलगली क्रिकेट क्लब आणि सोहेलने एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. मजबूत स्थिती आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 27 धाबांची गरज. फलंदाजी मार्कवरती दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आहेत. सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांकडून एक इशारा देखील येतोय. तन्वीर मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. नवा गोलंदाज आहे. आतापर्यंत पाहिलं तर रफिक राजू यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र समोरचे दोन्ही फलंदाज आहेत ते कोणत्याही प्रकारची त्यांना संधी देत नाही. चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी केली आहे. पहिला चेंडू टाकला जातोय. 18 चेंडू 27 धाबा. गरज असताना मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका मारला जातोय. फटक्यानंतर मात्र पाहायचं आहे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारचा हा चेंडू पकडला जातोय. कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाहीये. ते सरपंच महोदय त्यांना माहित आहे संयम काय अत्यावश्यक असतो, कारण परिस्थिती ही संयम असेल तर परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. आणि अशा प्रकारची ही एक चांगल्या प्रकारची आपण क्षेत्ररक्षणाची भूमिका विजय कुमार नामद यांच्याकडून करताना आपण पाहिली, कारण त्यांना माहित आहे की संयम हा फार अत्यावश्यक असतो. कारण या संयमाकरिता काही वर्ष आप्पासाहेब नामद यांनी घालवली होती आणि त्यानंतर सत्तांतरण झालं आणि सत्तांतरणानंतर आज मात्र हा एक मोठा रणसंग्राम आपण मैदानात पाहतोय. जबरदस्त आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच एकूण तन्वीर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच या ठिकाणी तन्वीर. तन्वीरचा पुढचा चेंडू आहे. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायचंय. पंचांकडून मात्र हा अति बाहेर गेल्यामुळे याच्यावरती एकूण दंडक दिला जातोय. स्वर चेंडू असणार आहे आणि स्वर चेंडू नंतर मात्र धावसंख्येत या ठिकाणी भर पडणार आहे. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 32. हे 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातला मारा आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 25 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो तन्वीरचा महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू डावखुऱ्या फलंदाजाकरिता. डावखुरा फलंदाज या चेंडूचा या ठिकाणी समाचार घेण्याकरिता सज्ज होतोय, तर वेध घेण्याकरिता तन्वीर मात्र या ठिकाणी वेध घेत असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं ना तर एक चांगल्या प्रकारचं यष्टी रक्षण करताना पाहतोय तो म्हणजेच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका जमिनीला सरसवून मारतोय. या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवला जातो का ते पाहायचं. दुसरी धाव या ठिकाणी नॉनस्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाने या तौफिकला प्रवृत्त केलं. सोहेल मात्र ही दुसरी धाव देखील पूर्ण करतोय. अशा प्रकारची चूक, अशा प्रकारची ही एक धाव अतिरिक्त म्हणजे जादा गेलेली आहे. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धाबा गेल्यात. ह्या फार पथ्यावरती पडू शकतात. हे पथ्य पाळणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तर या स्पर्धेतल्या अंतिम या ठिकाणी आपण सामन्यामध्ये जाऊ शकतो. मात्र गोलंदाजी मार्कवरती असतात तो गोलंदाज तन्वीरच्या या चेंडूवरती मात्र समाचार घेत असताना या ठिकाणी पाहायचंय एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला जातोय. चांगल्या प्रकारच्या चेंडू नंतर मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धाव नाहीये. दरम्यान एकूण धावसंख्या होते ती 4थ्या षटकात 34 अशी धावसंख्या होते. 57 धावांचा पाठलाग करताना कोणत्याही प्रकारचा अद्यापही खेळाडू बाद झालेला नाहीये. गोलंदाजी मार्कवरतून गोलंदाजी आता मात्र चांगली होते. जरूर एक चेंडू स्वेल टाकला होता. त्यानंतर मात्र तन्वीर 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या चेंडूवरती प्रहार आहे. प्रहारानंतर मात्र पहा एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण
ज्या ठिकाणी विजय कुमार नामद आहेत त्यांच्याकरिता ह्या टाळ्या बसतायत, कारण सरपंच आहेत आणि सरपंचांकडून एक चांगल्या प्रकारची ही एक कामगिरी होते, एक चांगल्या प्रकारचं षटक, चांगल्या प्रकारची ही गोलंदाजी, चांगल्या प्रकारची गोलंदाजीवरती मात्र या ठिकाणी सल्ला दिला जातोय तो म्हणजेच तौफिक कडून त्याच्या साथीदार सोहेल करिता. हे दोन्ही फलंदाज स्थिरावलेले आहेत. इथे मात्र ब्रेक थ्रूची गरज आहे आणि या ब्रेक थ्रू देणार का त्याच्याकरिता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. 8 त्या 10 पालांचा रनअप घेऊन फलंदाज गोलंदाजी मार्कवरतून हा तन्वीर सज्ज पुढे सरसवतोय, बॅटचा पट्ट्यात घेतो, चेंडू बेरकावून दिला जातो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणानंतर मात्र या चेंडूवरती दुसरी धाव घेत असताना मात्र खराब अशा प्रकारचा प्रयत्न, खराब फेक, अचूक पद्धतीने फेक करणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी आनंदाला या चेंडूचा या ठिकाणी अंदाज घेता येत नाहीये, तो चेंडू निघून जातोय. गेल्यानंतर मात्र या ठिकाणी निश्चित जर पाहिलं तर या 2 धाबा प्राप्त होत आहेत. एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी झेलबाद झाला असता, झेलबादही होत नाहीये, त्या ठिकाणी 2 धाबा खर्च होत आहेत. एकूण धावसंख्या होते ती म्हणजे 36 अशी धावसंख्या होते, 36. एकूण षटक 4 संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36-57 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मी थांबतोय आणि डीजे ऑपरेटर राजाभाऊ यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. माझी सुट्टी, डीजेची ड्युटी. कुल मिलाकर देखेंगे ना तो अच्छी यहाँ पर बल्लेबाजी करते हुए तौफीक ने की है 13 गेंद में 17 रन, उसमें से उनमें देखेंगे तो 3 चौके और कोई छक्का देखिए, और जो उनका साथीदार है सोहेल ने किए 11 गेंदों में 18 रनों की पारी, उनमें एक चौवा और एक छक्का जुड़ाया है. वही सोहेल अब स्ट्राइक एंड पर रहेंगे और स्ट्राइक एंड पर खेलने की जिम्मेदारी तौफीक के कंधों पर रहेगी. और गेंदबाज के मोर्चे पर देखेंगे ना तो गेंदबाज ये राजू नामद है जिन्होंने दूसरा ओवर किया था, बहुत ही महंगे साबित हुए थे और साबित होने के बाद भी फिर भी उनके ऊपर विश्वास जताया है. मित्रांनो, विश्वास ही अशी गोष्ट आहे की पर्वत या ठिकाणी पार करू शकतात आणि जर एक शंका निर्माण झाली तर मोठे मोठे पर्वत सुद्धा उभे राहतात. अशा प्रकारे विश्वासार्थ ठरणार का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजू नमद आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धाबांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती येतोय. आता मात्र पुढे खेळण्याची जबाबदारी या तौफीकच्या कंधेवरती. तौफीक मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका मारतोय, गॅप शोधतो, गॅप शोधल्यानंतर चेंडू मात्र निश्चितपणे सीमा पार, चौकार. थँक्यू. एकूण 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ज्या तौफीकने एक चांगल्या प्रकारचं षटक टाकलं, त्या तन्वीरने एक चांगल्या प्रकारचं षटक टाकलं, त्या तन्वीर करिता हा महत्वाचा अशा प्रकारचा भाग आपण पाहिला, कारण त्या षटकात त्याने फक्त 6 धाबा खर्च केलेत. यशस्वी गोलंदाज तन्वीर. आता मात्र या चेंडूवरती प्रहार करायचा होता, बॅटचा पट्टा चेंडू येत नाही आहे, निश्चितपणे पाहायचं आहे. तौफीक मात्र या ठिकाणी पाहायचंय, पंचांकडे चर्चा करतोय, दाद मागितली जाते आहे, प्रतिसाद मात्र दिला जातो का ते पाहायचंय, कारण दोन्ही पंच दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत. एका बाजूला रमेश डिस्कळ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ते म्हणजेच मल्लू बिरादार अशा प्रकारे पंचांची जोडी आहे. या दोन्ही पंचांच्या जोडीने या उपांत्य फेरीमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आपण पाहतोय. एकमेकांमध्ये चर्चा होते आहे,
तौफिक मात्र या ठिकाणी निश्चितपणे चिंतेत असणार आहे. हा निर्णय निश्चितपणे पेंडिंग आहे, थोडासा लांबलेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी मार्कवरतून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी राजू नमत यांच्याकडून बॅटची कडा घेऊन गेल्याबाबतचा या ठिकाणी अपील केला होता. म्हणजे या ठिकाणी दाद मागितली होती, या दादेला मात्र प्रतिसाद दिला जातो का ते पाहायचंय. पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे, धुळखेड आणि गलगलीचा संघ आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेक करता यायचं आहे. दोन्ही संघ सज्ज असतील, दोन्ही कर्णधार या ठिकाणी सज्ज असणार आहेत. धुळखेड क्रिकेट क्लब धुळखेड आणि गलगली. आता मात्र या चेंडूवरती मात्र जबरदस्त फटका आहे. हा चेंडू बरोबर सीमा पार. तर एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, चांगल्या प्रकारचा फटका होता. बरोबर आपण जर पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्या मध्यामधून बरोबर हा चेंडू स्विंग झाला होता. एकूण या चौकारानंतर धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती एकूण 44. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी अतिशय सुरेख चेंडू आहे, त्या ठिकाणी पाहायचा चांगला अशा प्रकारचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, पहिला गडी बाद होतो. थँक्यू. तौफिक मात्र तंबूत परततोय आणि तौफिक तंबूत परतल्यानंतर राजू नामत एकूण 100 रुपयाचा मानकरी ठरतोय आणि हे पारितोषिक आलंय ईश्वर वठारी यांच्याकडून. कारण ईश्वर वठारीने प्रत्येक राजूजी माळी यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजूजी माळी हे व्यासपीठावरती येतील. आम्ही आपलं जयंत चषक उमराणी 2022 मध्ये अत्यंत मनापासून स्वागत करतोय. ही सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती येताना पाहतोय. हा पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराणी विरुद्ध कोहली क्रिकेट क्लब कोहली. फलंदाजी केली जाते ती कोहली संघाकडून, पाठलाग केला जातो तो कोहली संघाकडून. एक गडी बाद धावसंख्या होते ती म्हणजेच 44. विजयासाठी मात्र जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. एक फटका मारण्याच्या नादात मात्र जो फलंदाज बाद झाला होता तो तंबूत परतलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी राजू नामत कडून केली जाते. हेच मात्र या ठिकाणी पाहायचं होतं. सलमान मात्र नॉन स्ट्राइक एंडवरती असणार आहे, तर स्ट्राइक एंडला असणार आहे तो फलंदाज सोहेल असणार आहे. सोहेल आणि सलमान. अतिशय सुरेख चेंडू कमबॅक केलं जातं, टाळ्या निश्चितपणे वाजतायत. कारण या 5व्या षटकामध्ये एक गडी बाद करण्यात राजू नमत यशस्वी झालाय. यशस्वी झाल्यानंतर मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. 44 धावसंख्या होते, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5वे षटक आहे, 6 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. अतिशय या ठिकाणी पाहायचा आहे चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. आनंद बिरादार या ठिकाणी अपील करताना पाहतोय. दरम्यान षटक देखील संपतोय, 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक. एक गडी बाद, एक गडी बाद 44, 27 धावांचा पाठलाग करताना. अजिबात लक्ष चला एकूण 6 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 13 धाबांची गरज. फिर एक बार सभी मेहमानों का, दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. 6 गेंदे और 13 रन की जरूरत है. जब तक यहाँ पर खेल रुका है तब तक के लिए एक मीठा गाना सुनते हैं राजा वो साउंड सिस्टम की तरफ से.
माजी पंचायत समिती सदस्य। एकूण 6 चेंडू 13 धाबांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पाहूया गोलंदाजी कोणाकडून केली जाते ती, आणि गोलंदाजी मात्र या ठिकाणी केली जाते तो गोलंदाज आहे मूर्ती लहान कीर्ती महान अशा प्रकारचा लारा म्हणजेच लक्ष्मण कडून ही गोलंदाजी केली जाते। क्षेत्ररक्षण पागवलेलं आहे। क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते सीमा रेषेवरती आहे, एक लंगॉन आहे, लंगॉप आहे, त्याचबरोबर मिड विकेटच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी सीमा रेषेवरती, कॉव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक देखील सीमा कॉर्नरवरती, कव्हरच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती आपण पाहतोय। अशा पद्धतीने हे क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रफिक सज्ज आहे। 7 चेंडू 13 धाबांची गरज। गोलंदाजी मार्कवरतून एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न करत असताना मात्र हा चेंडू निश्चितपणे दुहेरी धाबे करता जातोय आणि दुहेरी धाबेनंतर या ठिकाणी तिसरी धाव घेतली जाणार का? तिसरी धाव मात्र घेतली जात नाहीये। फलंदाजी मार्कवरती पाहिल्यानंतर फलंदाज जो आता पाहतोय तो म्हणजे सलमान आहे। सलमान मात्र एकूण पंचांकडून बरोबर लेग बाईजचा इशारा येतोय। लेग बाईज नंतर धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होते ती एकूण 46। विजयासाठी 5 चेंडू आणि 11 धावांची गरज। 5 चेंडू 11 धावांची गरज। एक छान प्रकारचा चेंडू आहे, पंचांकडे दाद मागितली जाते आहे। हा चेंडू एक सुरेख प्रकारचा चेंडू आहे। सलमान ही एक डोकेदुखी असणार आहे ती कोहली संघाकरिता, कारण सलमान हा नुकताच मैदानात आलेला आहे। सलमान हा नुकताच मैदानात आलेला आहे। टाळ्या वाजतायत। जबरदस्त अशा प्रकारची आपण कामगिरी या ठिकाणी या रफिक कडून केली जाते। रफिकला माहित आहे इन स्विंग कसा टाकायचा, आउट स्विंग कसा टाकायचा, हे सगळं गणित बघून या ठिकाणी गोलंदाजीची धुरा आहे ती शेवटच्या षटकातली या रफिककडे सोपवली जाते, कारण समोर नवा फलंदाज आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांनी फक्त 2 चेंडू खेळलेत आणि धावा काढल्यात त्या 0, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रफिक सज्ज होतो, ज्याने आतापर्यंत चांगल्या प्रकारची लक्ष्मण या ठिकाणी गोलंदाजी करतोय। आता मात्र या ठिकाणी पाहायचं आहे चोरटी धाव घेतली जाते। ही निश्चितच धाव चोरलेली आहे। स्लीपच्या पट्ट्यात चेंडू गेला होता, गलीच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत निश्चितपणे ही एकेरी धाव पूर्ण होते। या एकेरी धाबेने समीकरण मात्र बदलणार आहे। एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 47। गरज आहे 3 चेंडू आणि 10 धाबांची गरज। 3 चेंडू 10 धाबांची गरज। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लक्ष्मण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय। आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केले। अशा प्रकारचा लक्ष्मण 3 चेंडू आणि 10 धाबांची गरज असताना कशा प्रकारची गोलंदाजी करणार? समोर मात्र स्थिरावलेला फलंदाज असणार आहे तो म्हणजे सोहेल असणार आहे। आता मात्र दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर आवाज येतोय, टाळ्या वाजतायत, आणि जर तुम्हाला सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या। बघूया टाळ्या कशा आहेत त्या उमराणीच्या। दोन्ही संघांकडून टाळ्या वाजतायत, कारण दोन्ही संघांकरिता ही संधी आहे। धुळखेड विरुद्ध गलगली हे संघ देखील या ठिकाणी पुढच्या सामन्याकरिता सज्ज असतील। 3 चेंडू 10 धाबांची गरज। 3 गेंदे और 10 रन की जरूरत। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज देखेंगे तो लक्ष्मण उर्फ लारा है। लारा की अगली गेंद अंपायर कब से तेज कदमों के साथ जिन्होंने अभी तक अच्छी बल्लेबाजी की, वही बल्लेबाज खेलने के लिए तैयार रहेंगे। इस ओवर की चौथी गेंद की कहानी देखेंगे कि चौथी गेंद ज्यादा यहाँ पर अच्छी कोशिश तो थी लेकिन ज्यादा बाहर गई, और ज्यादा बाहर जाने के बाद यहाँ पर अंपायर ने इसको वाइड का इशारा किया है, और वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 48 रन है। अभी भी देखेंगे 3 गेंदे और 9 रन की जरूरत। इस बार उठाकर खेलने की कोशिश, वहां फील्डर मौजूद है। लंगर के खिलाड़ी ने इस गेंद को आराम से उठाया है, और गेंद के पीछे देखेंगे ना तो आनंद को गेंद समझ में नहीं आ रही, लेकिन अच्छी बैकिंग है, अच्छा थ्रो होने की जरूरत है। आनंद अच्छी विकेट कीपिंग करते हैं, और इस बार यहां पर देखेंगे तो 2 गेंदे और जीतने के लिए 8 रन की जरूरत है। थैंक यू। 2 गेंदे और जीतने के लिए 7 रन की जरूरत है। कंपलसरी चेस रहेगा, जैसे ड्रेसिंग की जरूरत है तो वैसे ही कंपलसरी चेसिंग की भी जरूरत है। 2 गेंदे 7 रन की जो इस बार वहां फील्डर मौजूद है, ये सरपंच है, ये सरपंच के पीछे, लेकिन यहां पर मंच अच्छा था लेकिन सरपंच बनाने की जरूरत थी। अब इस पर ये कोशिश अच्छी की थी, थोड़ी बाहर गेंद थी, हवा में गेंद थी। इस बार यहां पर 2 रन चुराए हैं और गेंदे शेष है 1, और जीतने के लिए 5 रन की जरूरत है। एक कंपलसरी चेसिंग रहेगी,
कंपल्सरी चेसिंग रहेगी. एक गेंद 5 रन की जरूरत. एक चेंडू 5 धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरतून चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. लक्ष्मण मात्र चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहूया. या ठिकाणी 5 धाबा खर्च करणार का? जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा सामना आहे. जर प्रेक्षक वर्ग पाहिल्यानंतर कसा प्रेक्षक वर्ग आहे, श्वास रोखलेला आहे, टाचा उंचावलेला आहे आणि अशा प्रकारचा हा सामन्याचा आस्वाद घेतोय. गोलंदाजी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. चर्चा सत्र रंगतंय. चर्चा सत्र रंगल्यानंतर एक चांगलं गाणं सुद्धा रंगणं गरजेचं आहे. मी डीजे ऑपरेटर राजाभाऊंकडे जातो आहे. मैच जर टाय झाली तर सुपर ओवर हुई याची आपण नोंद घ्यायची. फिर एक बार मैं सभी यहाँ पर मेहमानों का दर्शकों का स्वागत करता हूं. आज के दिन का ये अहम मुकाबला है, अच्छा मुकाबला है. अब देखेंगे तो यहाँ पर एक गेंद शेष है और 5 रन की जरूरत है. एक चेंडू शिल्लक आहे, 5 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती असणारे तो लक्ष्मण उर्फ लारा आणि समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणारे तो फलंदाज डावखुरा जो सलामीसाठी आला होता तो म्हणजे सोहेल. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोठावला तर हा सामना बरोबर या ठिकाणी कोहलीच्या बाजूने जाऊ शकतो. मात्र क्षेत्ररक्षण पांगवलेले गोलंदाजी मार्गवरतून गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतो तो लक्ष्मण. एक चेंडू 5 धाबांची गरज. पुढे सरसावतोय. मॅचचा पट्टा देत नाहीये या ठिकाणी श्री धाडेश्वरी क्रिकेट क्लब संघ या स्पर्धेच्या टू व्हीलर आतमध्ये आलेली आहे. टू व्हीलर आतमध्ये येतं का म्हणे. टू व्हीलर बाहेर येऊ देत. गलगली के कप्तान, गलगली के कप्तान और धुलखेड़ के कप्तान टॉस के लिए जल्द आपको आना है.